ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 29। यामध्ये आपण जाणून घेणार आहोत उद्यापनाचा पूजाविधी। चला तर मग आजच्या या अध्यायाला सुरुवात करूयात। तर मंडळी, नारायण म्हणाले, लक्ष्मी, आतापर्यंत तुला मी अधिक मासाचे महत्त्व, त्या महिन्यात करण्याची सर्व धर्मकृत्ये, पुण्यपावन अशी व्रते, मोक्षदायी दान आणि त्या मलमासात पाळावयाचे नियम हे सारे सांगितले आहे। तसेच या महिन्यातील पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या काही कथाही सांगितल्या आहेत। आता ह्या अध्यायामध्ये अधिक मास व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन कसे करावे याची माहिती सांगतो। कारण ज्यांनी या महिनाभर सतत यथाशक्ती स्नान दानादी व्रते नियम केले किंवा कोणी 5-7 दिवस अथवा 1 दिवस जरी केले तरी त्याचे उद्यापन केलेच पाहिजे। उद्यापनाशिवाय त्या व्रताच्या दानाचे पुण्यफळ मिळत नाही। या उद्यापनाचा विधी थोडक्यात सांगतो। अधिक मासात आपण यथाशक्ती कितीही दिवस स्नान दानादी व्रत पूर्ण केल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी त्या व्रताचे उद्यापन करावे। उद्यापनाच्या दिवशी पहाटेच लवकर उठून शक्यतो थंड पाण्याने स्नान करावे। नित्यनियमाची देवपूजा पाठांतर करून झाल्यावर घरातील पवित्र जागेवर पाट किंवा चौरंग मांडावा। केळी अथवा कर्दळी यांचे खुंट चौरंगाभोवती लावून शोभा करावी। त्या पाट चौरंगावर गव्हा तांदळाची रास ठेवून त्यावर कलश मांडावा। त्या कलशावर भगवान पुरुषोत्तम राधा कृष्ण मुरलीधराची मूर्ती ठेवावी। गणेशासह पुरुषोत्तमाची षोडशोपचारे पूजा करून पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा। नंतर अधिक मासाची पुरुषोत्तमाची आरती करावी। या उद्यापनाच्या दिवशी आत्तेष्टांना ब्राह्मण सुवासिनींना मिष्टान्न भोजन द्यावे। विडा दक्षिणा आणि ब्राह्मणांना यथाशक्ती वस्त्र पात्र दीपदान 33 अनारसे किंवा बत्तासे खारका सुपाऱ्या फळे वगैरे वस्तू दान द्याव्यात। सुवासिनींना फणी करंडा घरसोळी आरसा वगैरे सौभाग्य वायने द्यावीत आणि भगवान पुरुषोत्तमापुढे गायन भजन सत्यनारायण पूजा प्रसादही करावा। दुसऱ्या दिवशी ती पूजा विसर्जन करून प्रार्थना करावी, म्हणजे उद्यापन पूर्ण होते, व्रताची सांगता होते। उद्यापनाच्या दिवशी अधिक मास महात्म्य ही पोथी वाचावी आणि शक्य तेवढ्या त्या पोथीच्या प्रती निदान 5 तरी प्रती ब्राह्मण सुवासिनींना दान द्याव्यात। त्या योगे फार पुण्य मिळते। 33 प्रती जर दान दिल्या तर त्याचे महत्त्व विशेष आहे। तसेच स्नानव्रत केलेल्याने उद्यापनाच्या दिवशी गंगापूजन करून गंगेचे पाणी पात्रासह दान करावे। नक्त भोजन व्रत केलेल्यांनी ब्राह्मणाला भोजन द्यावे। मौन भोजन व्रत केलेल्यांनी एखाद्या मंदिरात घंटा बांधावी। तूप घालून धातूचा दिवा दान द्यावा। अशा प्रकारे या अधिक मासातील पुण्यकर्मे केल्यामुळे स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते, संतती संपत्ती सुख आणि समाधान मिळते, दरिद्र्याला धन मिळते, सर्वांना आयुरारोग्य लाभते, व्यापार धंदा नोकरी यात प्रगती होते, बरकत येते, मनातील सदिच्छा पूर्ण होते आणि शेवटी उद्यापन केल्यामुळे या सर्वांचे उत्तम फळ मिळते। असा हा उद्यापन विधी आणि त्याचे हे महत्त्व आहे। भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक मासात 3 दिवस रोज एक प्रमाणे या कथांचा 1 अध्याय तरी वाचावा। पुढे 31वा अध्याय तो वाचनाला महत्त्वाचा आहे, कारण त्यात या पोथीतील कथांचा सारांश मी तुला सांगेन, तो अवश्य मन लावून ऐकलाच पाहिजे, असे भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितले आणि इथेच आपला 29वा अध्याय समाप्त झाला। पुढील 2 अध्याय श्रवण करण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।